नमस्कार मित्रांनो, एक नवीन व्हिडिओ आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज मी एका वास्तुशांती प्रोग्रामसाठी गेलो होतो. तर तिथे मस्त महाप्रसाद बनवला होता. आपलं गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस राहतो त्या दिवशी पण जसं सत्यनारायण पूजेला बनवतात ना महाप्रसाद, सेम तसा महाप्रसाद होता आणि मस्त होता. स्वतः मला पण लय आवडतो. तर मग मनीषाला म्हणलं बनवा घरी आपला. तर मग आम्ही एकदा गणपती बसवलेला नाही आणि मंडळाचा गणपती इथं गल्लीमध्ये. तर मग तिथं पण प्रसाद द्यायचा आहे. तर आमची चालली तयारी. तर आम्ही घेतलंय गावठी तूप, त्याच्यानंतर केळी घेतली, त्याच्यानंतर इथं मनुके, याच्यामध्ये ड्रायफ्रूट सगळे करून घेतोय, बदाम काजू, इथं रवा आहे, साखर आणि गरम केलेलं दूध. आता मनीषा तिच्या पद्धतीने प्रसाद बनवेल आणि मनीषा फार सुंदर प्रसाद बनवते. म्हणजे एवढा भारी का डायरेक्ट महाप्रसाद असतो तो. तर मग मनीषा बघू आता का तिच्या पद्धतीने कसा प्रसाद बनवते. ओके, प्रथमतः मनीषाने सगळे हे ड्रायफ्रुट्स, काजू आणि बदाम सगळे फोडून घेतलेत, छोटे छोटे तुकडे केलेत. ओके, सगळ्यात पहिलं आपलं गावठी तूप टाकलंय पातेल्यामध्ये. त्याच्यानंतर लगेचच रवा त्याच्यामध्ये ॲड केला. हां, जास्त प्रमाण होतं, चांगलं पण होतं. सगळेच खातील पोरांना. आता तर फक्त गावठी तुपामध्ये फक्त रवा टाकलाय तर लगेच त्याला मस्त वास यायला सुरुवात झाली. रवा थोडासा जास्त झाला होता, आम्ही थोडंसं मग अजून गावठी तूप त्याच्यात ऍड केलं. प्रसाद पण द्यायचा आहे घरी, कोणाला आवडतो. हो, आता हा प्रसाद पण द्यायचा आहे तिथे मंडळाला. अजून भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केल्या जाणार आहेत. इकडे ना विलायची आणि थोडीशी साखर मिक्सरमध्ये दळून घेतलेली. आता काय ड्रायफ्रुट्स ऍड करणार आहे. सध्याला चांगला रवा भाजून घेऊ राहिली. भाजून घेतलं. आता केळी ऍड केली म्हणजे ड्रायफ्रुट्स कधी ऍड करायचे. ओके, सगळे ड्रायफ्रुट्स ऍड केले. छोटू दादा खा, म्हणू घेतो पर्यंत. छोटू दादा लाच झालं कधी शिरा होईल. ओके, चांगलं भाजून झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये केळी आणि ड्रायफ्रुट्स सगळे बदाम काजू ऍड केले. बदाम काजू अजून काय होतं, मनुके, हे सगळं ऍड केलं. आता दूध टाकते. आता शेवट आपलं दूध. हळू कसं नाही गॅस नाही, मीडियम फ्लेवरला ठेवू ना. अजून टाकावं लागेल. दूध अजून टाकते बरं. आता याला एक 10-1 मिनिट तरी हे करावं लागेल ना. 5-1 मिनिट, 5 मिनिट्स. ओके, सगळ्यात महत्वाचं साखर जास्त आहे त्याच्यामुळे थोडं दूध 5 मिनिटं थांबा, मला झालंय. छोटू काकाला द्यायला मला 5 मिनिट थांबा. झालं. तिकडे आरती करायची, आवाज येते. आम्हाला आज आरती करायची आहे, इकडे शिरा बनवायचं काम चालू आहे.
फिरायला अजून 5-1 मिनिट आहे. जवळपास तयार झालाय. शेवट फायनल थोडा वेळ ना लेवलला आलाय. साखर चांगली मिक्स करून मग हे कर ना. नाही होईल ना. थोडा वेळ झाकण ठेवते म्हणजे 5 मिनिटं. ओके, अशा पद्धतीने जवळपास शिरा रेडी झालाय. आता फक्त याच्यावर झाकण ठेवून किती वेळ ठेवायचं आता हे? 2-5 मिनिटं. आता एक 5 मिनिटं मी आले त्यांना सांगतो. मंद गॅसवर ठेवलं याला. सगळी धावपळ चालू आहे. काय आलं? त्यांना म्हटलं 5 मिनिटं थांब फक्त. अरे मग लवकर तयारीला लागायचं ना. तू का बरं लवकर तयारीला लागली? आता एक काम कर, आता काही करू नको आणि लगेच काढू पण नको. राहू दे 5 मिनिटं. नाही झालं आता मस्त झालं. नाही राहू दे ना 5 मिनिटं. तू घाई करू नको, घाई नाही करते. काढूच नको. बरं राहू दे त्याच्यावर. साखर तर मिक्स करू द्या ना. हा, साखर फक्त मिक्सर आणि त्याच्यावर 5 मिनिटं तसंच राहू दे. शेवट असं केलं ना मग ते त्याला टेस्ट उतरणार नाही. एकदम मस्त झालं. हो छान झालंय. पण फक्त मंद गॅसवर त्याला फक्त एक 2 ते 3 मिनिट तर राहू दे. 5 मिनिट तरी. मस्त झालं हो. छान झाला. थोडा वेळ झाकण ठेवते. छान झाला. फक्त झाकण ठेवून थोडा वेळ एक 5 मिनिटं तर राहू दे. प्रसाद न्यायला काय घे. तर बंद करते गॅस आणि प्रसाद तयार झालेला आहे. ओके, 5 मिनिटानंतर प्रसाद इथं तयार झालाय सगळा. आता आहे ना प्रसाद घेऊन आहे ना आरतीला जायचंय. काय आलं? आरतीला जायचंय. तिकडे आरतीसाठी थांबलेत सगळे. आरतीची घाई, इकडं महाप्रसादाची घाई, सगळं एका वेळेला आलं. चला चला. आमच्या घेऊ का?